आपण पाहतोय सध्या जॉयकुमार अँड कंपनी नीलमजी नाईक, राखीजी पाटील आणि दिनेशजी चौघुले आयोजित या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, एक दिवसीय स्पर्धा, वन डे क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईट स्वरूपामध्ये, दिवस रात्र स्वरूपामध्ये या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं आहे. आणि आता मात्र ग्रुप ए मधील शेड्यूल पूर्ण झालेलं आहे. पहिल्या फेरीमधील सामने पूर्ण झालेले आहेत आणि आता मात्र पूल बीला आपण सुरुवात करतोय. पूल बी मधील पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जयबजरंग कारिवली आपल्या घरच्या मैदानावर माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकामधील उपविजेता संघ, अतिशय उत्कृष्ट कामगिरी या संघाची त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्यांच्या विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळतोय आवाज स्पोर्ट्स भिनार. आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेले आपल्या होम ग्राउंडवर जयबजरंग कारिवली या संघाला. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये या पाहायला मिळतात. पंच श्याम पाटील सर आणि पंच शिवाजी मडवी सर. महेश पाटील, महेश बोलाने त्याच्या समेत मॅन ऑफ द सिरीज राहिलेला माझे केंद्रीय राज्यमंत्री चषकामधील कारिवलीचा वंडर बॉय या प्रतीक नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 96 धावा त्या स्पर्धेमध्ये कुठून काढल्या होत्या. सेमीफायनलला सामन्या अगोदरपर्यंत आणि 3 विकेट. भिनार संघाचा 12 मॅन आमच्या समोरच्या कक्षामध्ये पोहोचलेला नाही. जर पहिला चेंडू टाकण्या अगोदर 12 मॅन पोचला नाही तर भिनार संघ आपल्याला पेनल्टी दिली जाईल. 2 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाईल. जयबजरंग कारिवली विपक्ष आवाज भिनार या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. या दोन्ही नामांकित संघ आहेत. एका बाजूला आपण पाहतोय आवाज भिनार, ज्या संघाने पहिले चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद अर्शी पाटील फाउंडेशन मैदानावर जिंकण्याचा पराक्रम केला होता. खरं तर ग्रामीण क्रिकेटचं पहिला विश्वचषक या संघाचे नावे आहे. जे चॅम्पियन ट्रॉफी जी झाली होती अर्शी पाटील फाउंडेशन मैदानावर, त्या चषकाचा विजेता संघ आवाज भिनार संघ राहिला होता. तर त्याच्या विरुद्ध आपल्या होम ग्राउंडवर जयबजरंग कारिवली आपण पाहतोय हे एक मोठं नाव आहे. या संघाने नेहमीच मोठी कामगिरी केलेली आपल्या होम ग्राउंडवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुणाल पाटील यांचं इथे आगमन झाल्याने त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याकडून देखील हॅट्रिकसाठी पारितोषिक दिलं जाईल. सध्या गार कुल्फीचा आनंद ते घेत आहेत. पहिले षट घेऊन आलेले गोलंदाज प्रणव भोईर आवाज स्पोर्ट्स भिनार संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज प्रतीक नाईक, नॉट स्ट्राईकला महेश पाटील. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू प्ले अँड मिस. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. कटरचा चांगला वापर पाहायला मिळतोय. लेग कटर डिलिव्हरी हाताळताना गोलंदाज प्रणव भोईर. पहिला चेंडू निर्धाव हाताळताना पाहायला मिळतोय.
जयकुमार ट्रॉफी 20-25 हे दिमागदार आयोजन आपण बघतोय. इथे समोर खेळल्या चेंडूला 20 सेफमध्ये गावकर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. 2 धावने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलेले फलंदाज प्रतीक नाईक याने. या भिनार येथून रमेश भोईर आणि गोडसे येथून प्रकाश भोईर यांच्याकडून आवाज भिनार संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच त्याने स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं दोघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 2 पहिले षटक मार्गस्थ असताना आवाज भिनार संघाकडून पहिलं वैयक्तिक आणि सांघिक षटक हाताळतोय गोलंदाज प्रणव भोईर. तर पुन्हा एकदा सामनाकारी फलंदाज प्रतीक नाईक. इथे मात्र सुरेख फटका खडे स्टँड अँड डिलेवर अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चिन्ह निघून जातोय. या लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. प्रतीक नाईकचा आपण बघतोय वंडर ऑफ कारिवली या वंडरफुल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खडे स्टँड अँड डिलेवर हा चेंडू निघून जातोय. या स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 1 बाउंड चौकार. मध्ये 2 चौकार संघाचे धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या दुहेरी अंगामध्ये डबल डिजिट मध्ये प्रवेश करते 10 धावा. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल 2 फटके प्रतीक नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. अँगल क्रिएट होताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 10 धावा. आपण सामना पाहतोय जबरदस्त कारिवली विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघामध्ये पहिले षटक मार्गस्थ प्रणव भोईर पहिले षटकात तो आवाज स्पोर्ट्स भिनार संघाकडून. पॉवरप्लेचे षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक ऑलरेडीमध्ये आहेत ज्यामध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेट पाहायला मिळतोय. इथे फोर्स केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बिग ब्लो मोठा मासा घालायला लागतोय. मॅन इन फॉर्म कारिवलीचा वंडर बॉय प्रतीक नाईक बाद होताना. दहा या धावसंख्येवर बाद होतोय. न्यू बॅटर शॉर्ट पॉकेट ऑफ रॉकेट जतीन पाटील आता मात्र मैदानामध्ये येतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नक्कीच कोणी जेवण कोणाला जेवण करायचं असेल तर आपण नक्कीच संपर्क साधायचा आहे. आपण जेवण करू शकता. जेवणाची सोय देखील केली गेली आहे आणि असं मागून समजतंय की
नक्कीच 12 मॅन संभाषण कक्षामध्ये नाही आणि पॅनल्टी जी दिली गेली आहे ते 2 धावा कारगिल संघाच्या धावप्लॅनमध्ये जोडल्या जातात. प्ले अँड मिस जोरदार फ्रार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. दुसरं षटक गोलंदाज जतीन राणे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना भिन्नार विपक्षी कारिवली या दोन संघामधला सामना सध्या आपण पाहतोय. इथे फुलटा चेंडू ऑन साईडला खेळला जातो मात्र चेंडू जातोय ऑफ साईडला. सुरेख झेल आणि इथे मात्र पाहूया पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे भीमरसाठी. आमचे तिसरे पंच संजय पाटील सर आपण शिवाजी मडवी सर येत आहेत. फलंदाज बाद आहे. आपण पाहतोय या लिगल डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूपात दुसरा फलंदाज जतीन पाटील बाद होऊन फॅलमध्ये परतताना. पाहायला मिळतोय 13वर 2 फलंदाज कारिवली संघाचे बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. एका भागीदारीची खरं तर आवश्यकता आहे या कारिवली संघाला एका चांगल्या लक्ष्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर. इथे मात्र अतिशय या दिशाहीन चेंडू पंचांचा इशारा वाईट अव्वांतर धाव. संघाची धावसंख्या 14. दुसरं षटक मार्गस्थ जतीन राणे. पहिलं षटक प्रणव भोईर याने आलं होतं ज्या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केले होते आणि दुसरं षटक हाताळताना गोलंदाज जतीन राणे पाहायला मिळतोय. इथे या वाड यॉर्कर चेंडू सरळ निघून जातोय या विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी आतापर्यंत जतीन हाताळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 14 धावा. आपल्या होम ग्राउंडवर कारिवली संघ खेळताना पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज बाद झालेत. एका भागीदारीची आवश्यकता आहे. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा. इथे मात्र पंचांचा इशारा वाईटचा येतोय आव्हान धरता वाईट चेंडूपणे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. धावसंख्येमध्ये सिंगल लेबर. धावसंख्या 15 धावा. आवाज स्पोर्ट्स भिन्नार विपक्ष जय बजरंग कारिवली या दोन संघामधला सामना ग्रुप बी मधील सामना आपण बघतोय. इथे फुलटा चेंडू आहे फ्लॅट 6. चेंडू निघून जाते सीमा पार मिडविकेटच्या वरून षटकार.
ज्यापासून कार्यालय संघ आपण पाहतोय नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हवा स्पोर्ट्स भिनार संघाने या टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. लॉर्ड फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो देखील पाहायला मिळत आहे. दुसरं धाव घेण्याचा माणूस होता पण धाडस केलं जात नाही. धावसंख्या 23 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हर्षद नाईक यांच्याकडून एक सुवर्ण संधी. विवेक नाईक यांनी जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 5/3 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 षटकार आणि नक्कीच 5,000 रुपयाचं पारितोषिक विवेक नाईकसाठी इथे जाहीर झालेलं आहे. एक षटकार विवेक नाईकच्या बॅटमधून आलेला आहे. षटकांच्या हॅट्रिकसाठी नक्कीच हे पारितोषिक आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 23. दिनेश भोईर यांचे सुपुत्र रोहन भोईर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. उंच प्रवासा गोलंदाज आहे. तर सामनावीर फलंदाज विवेक नाईक. इथे इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ट्वेंटी 29 अतिशय सुरेख फटका विवेक नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिदमच्या वरून हा षटकार पेश करताना षटकाराने स्वागत केलेलं आहे रोहन भोईर याचं. फलंदाज विवेक नाईक याने. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. यावेळी मात्र मिस टायमिंग. यशस्वी चेंडू खाली आणि झेलबाद रूपाने फलंदाज विवेक नाईक हा बाद होताना. मस्त अंगुरेरा. मध्ये विवेक नाईक यांची बाद होण्यापूर्वी या 2 षटकांच्या मदतीने 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर पप्प्या खारीक नॉर्थ इंग्लंडला स्ट्रायकर इंडला पाहायला मिळतोय. तर नॉर्थ इंग्लंडला आपण पाहतोय महेश पाटील. धावसंख्या 29 29. तिसरं षटक मार्गास असताना रोहन भोईर पुन्हा एकदा व्यापीडाच्या टोकाकडून टर्न होताना रॅटम ओव्हर द स्टंप. इथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली अंदाज बांधता आलेला सुनील भोईर याला आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
33 डबल 3 चौकारीने अकाउंट ओपन केले फलंदाज पप्या खारीक याने. इथे या दिशेमध्ये या भरकटताना गोलंदाज पाहायला मिळतोय. या पंचांचा इशारा वाईट रूपाने आव्हान दर धावसंख्या 34 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय जय बजरंग कारिवली विपक्षी आवाज भिनार या दोन संघामध्ये. ज्यांनी चौकाराने आपला अकाउंट नुकतंच ओपन केलेलं आहे. इथे चांगला चेंडू एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आहे. 2 धाव देखील फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती या 36 वर 36. या षटकामधील अजूनही या शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. रोहन भोईर तिसरं षटक बदलतोय आवाज भिनार संघाकडून. तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज पप्या खारीक. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू जो होते सीमाच्या बाहेर. ब्रँडेड फटका आपण बघतोय पप्या खारीकच्या बॅटमधून. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं दापोडे विपक्ष निंबवली या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. दापोडे संघाचा संघनायक तसेच निंबवली संघाचा संघनायक. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर ज्यापासून कारिवली संघाची धावसंख्या 43 धावा. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. पुढील सामना दापोडे विरुद्ध निंबवली या 2 संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघनायक वीरताने दापोडे संघाचा संघनायक तसेच आई वजश्री निंबवली संघाचा संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल तर टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच दापोडे विपक्ष निंबवली. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 43 आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणय भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिलं षटक प्रणव भोईर याने हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं होतं जतीन राणे याने. तिसरं षटक हाताळलं होतं रोहन भोईर याने. आणि तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र सोपवण्यात आलेली आहे गोलंदाज प्रणय भोईरकडे. प्रणय भोईर बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज सलामीला सलामीवीर महेश पाटील महेश भोला ज्याने फक्त एकच चेंडूचा सामना आतापर्यंत केलेला आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. हे भोला नाही या अक्का गोल आहे. सामना करताना महेश भोलाच्या बॅटमधून षटकार आणि षटकाराच्या संघाची धावसंख्या वेगाने वाढवतोय. धावफलकावर 48-48. प्रणय भोईरचं स्वागत महेश भोलाने षटकाराने केलेलं आहे.
शेवटचे षटक मार्गास्त प्रणय भोईर आपण बघतोय शेवटचे षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. तर पुन्हा एकदा सामोरे झाले फलंदाज महेश बोला, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेले आहेत. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, फाइंड लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. फाइंड खेळण्याचा प्रयत्न करत राहता, मात्र टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही. आपल्या स्वतःच्याच फटक्यावर निराश आपण बघतोय महेश पाटील. धावसंख्या 49 49. कारेवली विपक्ष भिनार या 2 नामांकित संघामधील सामना आपण पाहतोय. आता मात्र सामना केला फलंदाज पप्या खारीक, सिक्सर किंग या नावाने नक्कीच त्याची ओळख आहे आणि षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. इथे या एक्स्ट्रा कोरिजनमध्ये चेंडू जातोय. रनआउटची संधी आणि ती साधली गेलेली आहे. रनआउटच्या रूपाने फलंदाज पप्या खारीक हा बाद होताना. प्रणय भोईर शेवटचं षटक चालतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय ऑफ साईडला शॉर्ट पॉइंट रिझनमध्ये. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. लेगबाजचा इशारा पंचर करून लेगबाजच्या रूपाने धावा आणि संघाची धावसंख्या 50 आपण बघतोय. कारिवली संघाची धावपलकर झलकले गेलेले आहे. 50 धावा पूर्ण झालेले आहेत. शेवटचे षटक मार्गास आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र चेंडूला उडवलेला आहे. उंचच उंच लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या झेलबाजूमध्ये फलंदाज बाद. इथे मात्र आणखीन संघाला शेवटच्या चेंडूला सामोरे जाईल. लॉर्ड फुल्डर चेंडू समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत प्रणव चेंडू फील करून फेके करेल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे 51 धावा निर्धारित 4 षटकामध्ये ज्यापासून कारेवली संघाने धावपलेकडे झलकलेले आहेत आणि 52 धावांचं लक्ष अवा स्पोर्ट्स भिनार संघासमोर ठेवलं गेलेलं आहे.
चला पुढील सामन्याच्या टॉसकरिता यायचं आहे वीरतानाजी दापोडी टीमचे कॅप्टन आणि आई वज्रेश्वरी निंबवली टीमचे कॅप्टन. पहिल्या फेरीतील आणखी एक महत्त्वाचा सामना आपल्यासमोर असेल. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे जॉयकुमार अँड कंपनीतर्फे जॉयकुमार ट्रॉफी 2025मध्ये. चालू असलेला सामना जय बजरंग कारिवली विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार. भिनार संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी जे आमंत्रण मिळालं होतं त्याचा चांगला फायदा घेतला आहे जय बजरंग कारिवली संघाच्या फलंदाजांनी. स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना 4 ओव्हर्समध्ये तब्बल 51 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि टार्गेट 52 धावांचं सेट करण्यात आलेलं आहे. आवाज स्पोर्ट्स बिनार टीमच्या इनिंग्सला येथे सुरुवात केली जाणार आहे. 4 ओव्हर्समध्ये 52 धावा बनवायच्या आहेत, अर्थात प्रतिषटक 13ची सरासरी डावाच्या सुरुवातीपासून त्यांना गाठायची आहे आणि फलंदाजी अगदी सखोल आहे बिनार टीमकडे, त्यामुळेच हा सामना अगदी रंगतदार अवस्थेत जाऊ शकतो ही दाट शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे. कारिवली संघाच्या फलंदाजांनी कामगिरी तर चांगली केली आहे, परंतु सामना जर जिंकायचा असेल तर गोलंदाजांना देखील तेवढीच प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ गोलंदाजांना मिळणं देखील गरजेचं असेल. टाळ्यांच्या गजरामध्ये सलामीवीर मैदानामध्ये प्रविष्ट होत असताना आवाज भिनार संघाकडून आणि भिनार संघाच्या फलंदाजीचा आवाज आता कसा असणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आवाज स्पोर्ट्स बिनार संघ आपला एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. सलामीची जोडी किरण भोईर विथ प्रणव भोईर. आघाडीचे फलंदाज जे आहेत त्यांच्यावर फार मोठी मदार असणार आहे, ते मात्र शंका नाही आहे, कारण मोठं टार्गेट चेस करायचं आहे आणि मजबूत पायाभरणी होणं त्यासाठी फार आवश्यक असणार आहे. ती मजबूत पायाभरणी करण्याची संधी या फलंदाजांकडे जरूर असणार आहे, परंतु त्याचा फायदा कसा घेतील, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची बॅटिंग हे दोघे करतील यावर बरंच काही अवलंबून असेल. जय बजरंग कारिवली संघानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आपल्याकडे, कारण नुकतीच पार पाडलेली माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक ही भव्य दिव्य स्पर्धा, या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलंय. संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी या टीमची राहिली आहे, परंतु म्हणतात ना का ती स्पर्धा नवीन ती स्पर्धा वेगळी होती आणि ही स्पर्धा वेगळी आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये नव्यानं तुम्हाला खेळ सुरू करायचा असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रत्येक सामन्यामध्ये खेळत असताना चॅलेंज वेगळ्या प्रकारचं तुमच्या समोर येत असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय पंकज म्हात्रे, एक्सपिरियन्स्ड कॅम्पेनर. समोर आहे प्रणव भोईर, एक विस्फोटक बॅटर. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल उचलून फेकायचा होता मिड विकेटच्या डोक्यावरून. टायमिंग तेवढंच चांगलं नाही आहे, थोडंसं मिसफील्ड होतं आहे. सर्कलमध्ये जो खेळाडू होता त्याच्याकडून चूक घडली आहे. बॅकअप आपण बघतोय, मात्र तिकडे देखील काही चुका घडताना दिसत आहेत, त्याचा फायदा घेतला जातोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा पहिल्या बॉलवर. 3 धावांनिशी अकाउंट ओपन करत असताना फलंदाज प्रणव भोईर. दोन्ही सलामीवीरांचा आपण विचार केला तर किरणकडे प्रदीर्घ अनुभव आहे, प्रणव भोईरकडे देखील आता चांगला अनुभव आलेला आहे. जरूर तो यंगस्टर आहे, परंतु मागचे काही वर्ष तो सातत्याने या टीमसाठी खेळत आहे. सिटी क्रिकेट देखील अक्षरशः त्याने गाजवलेला आहे. मोठमोठ्या संघांविरुद्ध खेळत असताना चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फार दुरून बॅट फिरवली होती, चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता आणि खरं तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, त्याला ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. येतो डॉट बॉल. 4 ओव्हर्समध्ये 52 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये आवाज स्पोर्ट्स बिनार संघासमोर. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय सोपा झेल पॉइंटला, फलंदाज बाद.
ड्रायव्हिंग लेंथवर चेंडू जरूर होता, परंतु भरपूर दूर टाकलेला बॉल आणि लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी फलंदाज किरण भोईरनं, परंतु बॅटचा फेस जास्तच उघडला होता. टायमिंग चुकलं आणि त्यामुळेच एक सुपर झेल पॉईंट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खातं देखील उघडता आलं नाही फलंदाज किरण भोईरला. नवीन बॅटर सुनील भोईर मैदानामध्ये पोहोचतोय. संघाची धावसंख्या 1-3. आघाडीच्या फलंदाजांकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु सलामीची जोडी लवकर फुटली आहे आणि त्यामुळेच आता लिटिल मास्टर ऑफ भिनार सुनीलवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्याला चांगला खेळ सादर करावा लागणार आहे, तेव्हाच या मॅचमध्ये आपल्याला रोमांचकता निर्माण होताना दिसेल. नाहीतर जय बजरंग कारिवली संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहेत, त्याचा एक ॲडव्हान्टेज जरूर त्यांना मिळणार आहे. ओ यावेळेला मोठा फटका आल्या सुनीलच्या बॅटमधून बॉलला फेकून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. आणि विशेष बाब म्हणजेच दोन खेळाडूंच्या मधून फटका खेळला होता. कॅल्क्युलेटेड षटकार पाहायला मिळाला. वेगानं वारे देखील ऑन साईडला वाहत आहेत, त्याचा देखील फायदा मिळाला आहे बॅटरला. 100% टायमिंग होतं असं म्हणता येणार नाही आहे, परंतु प्रचंड ताकद झोकली होती या फटक्यामध्ये आणि अखेर गॅपमधून बॉल पाठवला आहे थेट सीमारीच्या पलीकडे. षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय सुनील. संघाची धावसंख्या 9. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला वरची कडा लागली, बॉल हवेत आहे, परंतु गॅपमधून बॉल चाललाय. लॉंग लेग सीमारेषेचा वेध घेत असताना खेळाडू पाठलाग करतोय, मात्र आउटफील्ड फास्ट आणि बॉल सीमा पार. येतोय चौकार. पंकजनं यावेळेला अगदी खोलात टाकलेला बॉल, चांगला बॉल आहे, त्याला सन्मान दिला. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ मधून फिल्डर येतोय पप्प्या बॉलवर आणि इथे धाव मिळणार नाहीये फलंदाजाला, याची पूर्णपणे दक्षता घेतली गेलेली आहे. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या 1-13. आवाज स्पोर्ट्स भिनार 52 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये आवाज स्पोर्ट्स भिनार संघ जय बजरंग कारिवली संघाविरुद्ध 13ची सरासरी राखायची होती प्रति षटक आणि 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. अर्थातच नेक टू नेक फाईट आहे असं म्हणायला हरकत नाही. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 39 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्याकरिता आवाज स्पोर्ट्स भिनारला. 18 गेंदे शेष है और 39 रनों की ज़रूरत. दोनों भी बहुत ही बेहतरीन टीमें हैं. संतुलित टीमों के बीच का ये संघर्ष है. एक तरफ जय बजरंग कारिवली, दूसरी तरफ आवाज स्पोर्ट्स भिनार. भिवंडी ग्रामीण की 2 मंझी हुई टीमें. दोनों टीमों के पास कई अनुभवी खिलाड़ी भी है और कुछ काफ़ी युवा प्रतिभाशाली खिलाड़ी. ड्राइवर लेकर प्रतीक, वंडर बॉय ऑफ कारिवली, जैसे कि सुभाष धुमाल ने जिक्र किया था, और ये कहना गलत नहीं होगा क्योंकि हाल ही में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे हैं. 4 व्हीलर अपने नाम की है माजी केंद्रीय राज्य मंत्री ट्रॉफी में. प्रणय के पास स्ट्राइक, प्रणव के पास इनसाइड एज, यहाँ पर बाल बच गए. ये कोई और दिन होता तो शायद स्टंप्स पर जाकर टकरा सकती थी, प्लेड ऑन हो सकते थे, लेकिन किस्मत का थोड़ा सा साथ मिलता हुआ प्रणव भोईर को सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर. पावर प्ले समाप्त हो चुका है और जैसे ही पावर प्ले का खात्मा हुआ है, कारिवली के कैप्टन ने फील्ड को पूरी तरह से फैला दिया है. खासतौर पर ऑन साइड में काफ़ी ज़्यादा प्रोटेक्शन है. प्रतीक अगली गेंद लेकर राइट मोर द विकेट. फुलर लेंथ इस बार देखना है बैट से है या नहीं. शॉट फाइन लेग पर गेंद को फील्ड किया गया और इसी बीच एक सिंगल चुराते हुए बल्लेबाज, वाइड का इशारा. लेग स्टंप के थोड़ी बाहर थी गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं था
अतिरिक्त रन्स मिलते हुए 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पर। शुरुआत अच्छी कही जा सकती है, भले ही पहला विकेट जल्दी गिरा है लेकिन रनों की गति काफ़ी ज़बरदस्त देखने को मिल रही है। दूसरे ओवर की अभी अभी शुरुआत हुई है, 16 रन स्कोर बोर्ड पर, यहाँ से और 36 रनों की ज़रूरत मैच को जीतने के लिए आवाज बिनार को। फोर्सिंग शॉट, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और कोई गलती नहीं, शानदार कैच विवेक द्वारा, विकेट का पतन। किया था और लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बेहतरीन कैच विवेक नाइक द्वारा। 16 पर लगा है दूसरा झटका आवाज स्पोर्ट्स बिनार को। केवल 4 रन बनाकर पेविलियन में लौटे हैं प्रणव और अब नए बल्लेबाज नंबर 4 पर बल्लेबाजी के लिए पहुंचते हुए जतिन राणे। जतिन राणे को अक्सर हम गेंदबाजी करते हुए देखते हैं लेकिन बल्लेबाजी में भी अच्छा योगदान दे सकते हैं अपनी टीम के लिए और यहाँ पर ज़रूर कोशिश करनी होगी कि एक अच्छी पार्टनरशिप बनाए सुनील के साथ मिलकर। सुनील को अच्छा स्टार्ट मिला है, 10 पर बैटिंग करते हुए सिर्फ 3 गेंदों का सामना किया है। यहाँ से 16 गेंदों में 36 रनों की ज़रूरत। अगली गेंद लेकर प्रतीक, ओह क्लीन बॉल्ड, स्ट्रोक खेला ही नहीं, वहां पर गेंद को जाने का रास्ता दिया, पैरों के पीछे से काम तमाम होता हुआ जतीन का एक और झटका लगता हुआ आवाज बिनार को। धारदार गेंदबाजी करते हुए प्रतीक नाइक, बिल्कुल बैंग ऑन टारगेट गेंद को रखा था उन्होंने, मिडिल स्टंप उखाड़ दिया है और बल्लेबाज ने बहुत बड़ी गलती की। ऑफ स्टंप के बाहर निकल चुके थे, उनको पता नहीं था शायद कि उनके पैरों के पीछे स्टंप्स है और गेंद को छोड़ दिया था, लेकिन गेंद सीधे जाकर टकराई मिडिल स्टंप पर। बैक टू बैक झटके देते हुए प्रतीक नाइक हिज ऑन हैट्रिक और हैट्रिक गेंद का सामना करने के लिए रोहित मैदान में पहुंचे हैं नंबर 5 पर। टीम का स्कोर इस समय 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। 52 रनों का पीछा करती हुई आवाज बिनार टीम इस मैच में। इसके बाद पहले राउंड का एक और बड़ा मुकाबला वीर तानाजी दापोडे बनाम आई वज्रेश्वरी निम्बवली। दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। समीकरण यहां से 15 गेंदे शेष और 15 गेंदों में चाहिए 36 रन। हैट्रिक गेंद लेकर चले प्रतीक, राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया गेंद, अपील और आउट। हैट्रिक कंप्लीट। पहले गेंदबाज जॉय कुमार ट्रॉफी 2025 में प्रतीक नाइक जिन्होंने चटकाई है हैट्रिक। तरह से हैट्रिक पूरी की गई है। पहली गेंद जो कि विकेट मिला था उनको प्रणव भोईर का, लॉन्ग ऑन की दिशा में कैच आउट हुए थे। उसके बाद जतिन आए थे, गेंद को छोड़ दिया, पैरों के पीछे से बोल्ड आउट हुए। यहाँ पर अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, रोहित ने लाइन को मिस कर बैठे और बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं। 3 गेंदों पर लगातार 3 बल्लेबाजों का काम तमाम करते हुए प्रतीक नाइक, वंडर बॉय ऑफ कारिवली, हैट्रिक चटकाते हुए नए बैट्समैन प्रणय नंबर 6 पर आए हैं बल्लेबाजी के लिए। पारी लड़खड़ाती हुई, यहाँ पर पारी को स्थिरता देने का प्रयास करना होगा, लेकिन अब दोहरी चुनौती है क्योंकि तेज़ गति से रन्स भी तो बनाने हैं, क्योंकि जो रिक्वायर्ड रेट है उसमें भी लगातार बढ़ोतरी हो रही है। पहले ओवर में 13 रन बराबर बनाए थे बल्लेबाजों ने, लेकिन इस ओवर में पारी लड़खड़ा गई है।
14 गेंदों में 36 की ज़रूरत, और इस तरह की बैटिंग की भी ज़रूरत है कहीं ना कहीं, थोड़ा सा संयम दिखाना होगा। हल्के हाथों से टर्न किया गेंद को डीप मिड विकेट की तरफ, सिंगल के लिए प्रणय अपना खाता खोलते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 4 विकेटों के नुकसान पर। सुनील अभी भी क्रीज पर डटे हुए हैं। समीकरण 13 गेंदे शेष, जीतने के लिए 35 रनों की जरूरत आवाज स्पोर्ट्स बिनार को। बल्लेबाजी के आवाज को बढ़ने नहीं दिया है इस ओवर में प्रतीक ने। अच्छा शॉट है, शॉट हम पुल करते हुए डिप स्क्वायर लेग की जानिब, फील्डर तैनात है वहां पर, दो खिलाड़ी पहुंचे थे गेंद पर। अच्छा क्षेत्ररक्षण, केवल 1 रन लेने का अवसर, और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ प्रतीक नाइक का। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है मात्र 18 रन 4 विकेटों के नुकसान पर आवाज स्पोर्ट्स बिनार। 18 बने हैं और 34 रनों की जरूरत, मात्र 12 गेंदे शेष। आई वज्रेश्वरी निंबोली टीम के कैप्टन यदि यहाँ पर पहुंचे हैं तो प्लीज़ आपसे रिक्वेस्ट है, आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी से संपर्क करना है, और साथ में वीर तानाजी दापोडी टीम के कैप्टन आपको भी आना है। दापोडे बनाम निंबवली, आज साइश खारबाओ और आई देवी वडुनगर के बीच में भी एक बहुत ही बड़ा मार्का देखना मत भूलिएगा। बड़ा मैच रहेगा, और हर एक मैच बड़ा है क्योंकि नॉकआउट टूर्नामेंट है, वनडे फिनिश टूर्नामेंट, डे नाइट ये प्रतियोगिता। जॉय कुमार एंड कंपनी की पेशकश, जॉय कुमार ट्रॉफी 2025, और इस टूर्नामेंट के आयोजन नियोजन में महत्वपूर्ण भूमिका नीलम दादा नाइक, दिनेश दादा चौगुले और राकेश दादा पाटिल इनकी आपको देखने को मिल रही है। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का ये महासंग्राम सीधा प्रसारण प्रिंस मूवीज पर कारिवली के जय बजरंग क्रिकेट ग्राउंड से आप तक पहुंचाया जा रहा है। गेंदबाजी में बदलाव, महेश पाटिल उर्फ भोला आक्रमण पर आते हुए। 12 गेंदों में 34 रनों की आवश्यकता है। समीकरण जरूर कठिन है, लेकिन जब तक सुनील क्रीज पर है तब तक आशाएं जीवित रहेगी बिनार टीम की, क्योंकि ये एक ऐसे बल्लेबाज है जो तेज गति से रन्स बना सकते हैं। स्ट्राइक इस समय सुनील के पास। 4 गेंदें खेली है, 11 पर बैटिंग करते हुए, एक चौका और एक छक्का सुनील जड़ चुके हैं। हल्के दबाव इस समय कहीं ना कहीं निश्चित रूप से रहेगा आवाज बिनार के ऊपर, क्योंकि पिछले ओवर में लगातार विकेटें गिरती रही। महेश की पहली गेंद, जड़ में रखी हुई गेंद, बढ़िया गेंद, बढ़िया शुरुआत। थोड़ा सा पीछे हटते हुए गेंद को खेलना चाहते थे सामने, लेकिन केवल अपने स्टंप्स को बचाने में कामयाब रहे वहां पर बैट्समैन, और कोई रन नहीं इस गेंद पर। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए इस ओवर की महेश पाटिल। हर एक गुजरती हुई गेंद दबाव बढ़ा रही है बिनार के बल्लेबाजों पर। बैकफुट पर चले गए, इस बार निकाल दिया गेंद को पॉइंट और कवर के दरमियान से, बहुत बड़ा गैप और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। बाउंड्री, और यहां पर अपना क्लास दर्शाते हुए बल्लेबाज सुनील भोईर, हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी, समय मिला उनको बैकफुट पर जाने के लिए, गेंद को निकाला पॉइंट और कवर के दरमियान से, चौका बटोरते हुए स्कोर बढ़ता हुआ बिनार टीम का 22 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब समीकरण 10 गेंदे शेष है, जीतने के लिए यहां से और 30 रन चाहिए। 10 गेंदे 30 रन इस बार उठाकर खेलना चाहते थे। इनसाइड एज ऑफ स्टंप के काफ़ी करीब से गेंद गुजरी थी, स्टंप्स के पीछे, वहां पर विकेट कीपर के पीछे गेंद को फील्ड किया गया, और केवल 1 रन। वैसे सिंगल डबल से तो कोई ज़्यादा परेशानी होने वाली नहीं है गेंदबाज महेश पाटिल को। अब समीकरण 9 गेंदे और 29 रनों की ज़रूरत। 29 रन चाहिए 9 गेंदों में, यानी कि 20 का फासला है रनों और गेंदों के बीच में। 3-4 बड़े हिट्स इन 9 गेंदों के भीतर खेलने होंगे। ये बड़ा हिट, लेकिन मिस टाइम है, फील्डर गेंद के नीचे लॉन्ग ऑन की जानिब, बढ़िया कैच। विवेक आज गलतियां नहीं कर रहे हैं, दूसरा कैच लपका उन्होंने, और विकेट का पतन।
मुश्किल हो जाता है। रन चेस, सुनील के पास स्ट्राइक। प्लेन मिस, गेंद पीछे जा रही है, शॉर्ट फाइन लेग की दिशा में गेंद को फील्ड किया गया, तब तक 1 रन। थ्रो उतना सटीक नहीं था, लेकिन चलिए कोई और ज़्यादा नुकसान नहीं, हालांकि वाइड है। 2 रन से यहाँ पर अतिरिक्त के सौजन्य से आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 6 विकेटों के नुकसान पर। आवाज स्पोर्ट्स बिनार को अब और 27 रनों की ज़रूरत है, मात्र 7 गेंदें शेष। हालांकि ऐसा नहीं है कि ये रन्स बन नहीं सकते हैं, यहाँ से भी मैच में वापसी हो सकती है। महेश पाटिल के ओवर की आखिरी गेंद शेष है, इस गेंद पर यदि चौका या फिर छक्का आता है तो अंतिम ओवर में ज़रूर काफ़ी रोमांच देखने को मिल सकता है। रितेश क्या प्रयास करेंगे बड़े स्ट्रोक के लिए, ये देखने वाली बात है। 8वें नंबर पर आया है बल्लेबाजी के लिए, और ये आधुनिक ग्रामीण क्रिकेट है। 8वें 10वें 11वें नंबर के बल्लेबाजों को भी आजकल हम देखते हैं कि अच्छे शॉट्स खेलते हैं। आजकल सभी खिलाड़ी बैटिंग की तो प्रैक्टिस करते ही है, चाहे फिर आपका नंबर कौन सा भी क्यों ना हो, इसलिए किसी भी बैट्समैन को हल्के में नहीं लिया जा सकता है। अच्छी लेन पर रखी हुई गेंद, थोड़ा सा दूर रखा था, यहाँ पर सिंगल लेने से मना कर दिया है अपने पार्टनर को सुनील ने, यानी कि स्ट्राइक आखिरी ओवर की जब शुरुआत होगी तो सुनील के पास रहेगी। डॉट बॉल के साथ ये सफल ओवर समाप्त होता हुआ महेश का 3 ओवर की समाप्ति पर स्कोर मात्र 25 रन 6 विकेटों के नुकसान पर। 27 रन चाहिए, 6 गेंदें शेष। 6 गेंदें 27 रन। वैसे इस मैच पर शिकंजा कसा हुआ है जय बजरंग कारिवली टीम ने, लेकिन सुनील भोईर अभी भी वो एक कहते ना कि राख में चिंगारी बाकी है, और एक छोटी सी चिंगारी भी आग लगा सकती है। तो उम्मीद की आखिरी किरण क्रीज पर सुनील भोईर आवाज स्पोर्ट्स बिनार के लिए, और एकमात्र बल्लेबाज है जिन्होंने अच्छी बैटिंग की है। अन्य बल्लेबाजों ने तो केवल क्रीज पर हाजिरी लगाने का काम किया है। 4 रन बनाकर प्रणव आउट हुए, किरण 0 पर आउट हुए थे, जतिन 0 पर आउट हुए, रोहित 0 पर आउट हुए, उसके बाद प्रणय ने सिर्फ 1 रन बनाया। तो ये आउट होने वाले बल्लेबाजों का योगदान है। सुनील अभी तक 16 पर बैटिंग करते हुए 2 चौके जड़ चुके हैं और 1 सिक्सर, यानी कि अकेले योद्धा की तरह अपनी टीम के लिए लड़ते हुए नजर आए हैं। और क्या अकेला चना भाड़ फोड़ सकता है, ये अब देखने वाली बात है। 27 रन बनाने हैं आखिरी ओवर में। गेंदबाजी की जिम्मेदारी संभालते हुए विवेक नाइक, लंबे ऊंचे कद के गेंदबाज, 2 कैच लपक चुके इस मैच में। अब गेंदबाजी करनी है। पहली गेंद अतिरिक्त उछाल, बल्ला तो चला दिया था लेकिन अधूरे मन से। देखिए पूरा स्ट्रोक खेल ही नहीं पाए, दुविधा में थे कि ऑफ साइड में कट करे, ऑन साइड में उसको पुल या हुक करे, ऐसे में तय ही नहीं कर पाए कि करना क्या है। और एक सोच ये भी थी कि शायद वाइड भी मिल सकता है, लेकिन नहीं, लाइन के अंदर थी। डॉट बॉल। अब 5 गेंदें और 27 रन। विवेक एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस, इस बार स्विंग कर दिया गेंद को, झन्नाटेदार शॉट, नो बॉल का भी इशारा और गेंद मैदान के बाहर। 6 रन। इट्स अ नो बॉल। बीमर 7 रन स्कोर में ऐड होते हुए अगली गेंद फ्री हिट। अब समीकरण चेंज होता हुआ 5 गेंदों में चाहिए 20 रन। ये मैच यहां से किसी भी दिशा में जा सकता है। स्कोर 32 पर पहुंच चुका है। 5 गेंदें 20 रन। फ्री हिट गेंद का सामना करते हुए सुनील भोईर, एकमात्र बल्लेबाज जिन्होंने शानदार बैटिंग की इस पारी में। एक और लंबा हिट, ये तो और भी दूर, मिड विकेट के ऊपर से एक और छक्का।
लेकिन सुनील, इसलिए मैंने कहा था कि जब तक सुनील है तब तक आशाएं जीवित है आवाज बिनार की। 28 पर बैटिंग करते हुए टीम का स्कोर 38, 4 गेंदे 14 रन। अगली गेंद लेकर विवेक, राइट आर्म ओवर द विकेट। और इस बार फाइन खेलना चाहते थे, गेंद शॉट फाइन लेग के पास, बैट्समैन को बीट किया था जरूर लेकिन वाइड है, अतिरिक्त रन। इस बार थोड़ा तेज भी डाला था और टप्पा पड़ने की बाद गेंद हल्की से अंदर की तरफ आई थी। वाइड घोषित करते हुए अंपायर स्कोर बढ़ता हुआ 39 रन। देखिए कारिवली टीम ने डीआरएस लिया था इससे पहले जो कि अनसक्सेसफुल रहा था, और वाइड के लिए तो रिव्यू है भी नहीं, केवल बीमर के लिए रिव्यू है। 4 गेंदे 13 रन। कश्मकश भरा क्रिकेट, क्या सुनील का विकेट चटका सकते हैं विवेक? बैकफुट पर चले गए, इस बार कट कर दिया गेंद को, थ्रू पॉइंट निकाल दिया है, दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। सुनील भोयर अंडर प्रेशर, अब 3 गेंदों में 9 रन चाहिए, 9 रनों की जरूरत, 3 गेंदे शेष। व्हाट अ मैच, और क्या क्लासिक शॉट खेलते हैं सुनील। जब भी ऑफ स्टंप के बाहर थोड़ी भी जगह मिलती है तो वहां पर स्क्वायर कट या फिर बैकफुट पंच खेलने से चूकते नहीं है, वो तो उनका बहुत ही मजबूत पक्ष है। और मैदान के चारों तरफ शॉट्स खेलते हैं, ऐसा नहीं कि केवल एक ही दिशा में शॉट्स खेलते हैं। 3 गेंदे 9 रन, चेजिंग कंपलसरी। जी हाँ, चेजिंग कंपलसरी है, यानी कि मैच यदि टाई में समाप्त हुआ तो जिस टीम ने पहले बैटिंग की है उस टीम को विजेता घोषित किया जाएगा। इस मैच में वैसे कारिवली ने पहले बैटिंग की है, वो एक छोटा सा एडवांटेज है उनके पास, लेकिन सुनील रुद्र अवतार धारण कर चुके हैं। 3 गेंदे 9 रन। इस बार स्विंग किया ऑन साइड में, भव्य हिट, एक और छक्का। गजब की बैटिंग करते हुए दर्शकों के दिल तो जीत ही लिए हैं सुनील भोयर ने, लेकिन क्या मैच भी जीत पाएंगे ये देखने वाली बात है। वैसे अब कहा जा सकता है कि पलड़ा कहीं ना कहीं कारिवली का थोड़ा भारी था इससे पहले, वो अब बदल चुका है और बिनार का पलड़ा थोड़ा सा भारी होता हुआ नजर आ रहा है। 2 गेंदे शेष है, 3 रनों की आवश्यकता। अभी भी मैं समझता हूँ कि गेंदबाज के पास रन्स तो है, लेकिन 2 बेहतरीन गेंदें उसके लिए करनी होगी मैच को जीतने के लिए। दबाव में नजर आते हुए विवेक नाइक, काफी रन थे, 27 रन किसी भी गेंदबाज के लिए कम नहीं होते हैं, लेकिन पहली गेंद डॉट यदि हम निकाल देते हैं तो उसके बाद गलती कहाँ पर हुई? बीमर गेंद, बीमर पर छक्का लगा और उसके बाद पूरी तरह से हावी रहे हैं बल्लेबाज सुनील भोयर। शानदार बैटिंग करते हुए और सही मायनों में संकट मोचक की भूमिका अदा करते हुए अपनी टीम के लिए, लेकिन सुनील को भी पता है कि अभी भी उनका काम समाप्त नहीं हुआ है। 2 गेंदों में 3 रनों की ज़रूरत। वैसे खेले क्रिकेट का, क्रिकेट में पासा पलटते ज़्यादा देर लगती नहीं है। जब 5 गेंदों में 27 का समीकरण आ गया था तो निश्चित रूप से कहीं ना कहीं लगने लगा था कि कहीं एक तरफा तो नहीं हो रहा ये मैच, लेकिन वहां से वापसी की है सुनील ने। धुआंधार विस्फोटक और विध्वंसक बल्लेबाजी करते हुए सुनील भोयर। 2 गेंदे 3 रन, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग, एक्स्ट्रा कवर और मिड विकेट सर्कल के अंदर। बल्लेबाज इस बार तैयार नहीं थे पूरी तरह से, एक बार फिर से खेलने के लिए तैयार होते हुए। 5 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात। विवेक, राइट आर्म ओवर द विकेट। यह भी हवाई यात्रा पर, क्या ये अंदर है या बाहर? और मैदान के बाहर 6 रन, 1 गेंद शेष रखते हुए इस मैच को जीत लिया है आवाज स्पोर्ट्स बिनार ने। चमत्कारिक बल्लेबाजी की है सुनील भोयर ने, इस मैच के नायक हीरो सुनील भोयर। कांग्रेचुलेशंस टीम आवाज स्पोर्ट्स बिनार। नाबाद 40 रनों की पारी सुनील भोयर की, 52 रनों का टारगेट, आखिरी ओवर में 27 चाहिए थे और 1 गेंद शेष रहते हुए इस मैच को फिनिश किया है सुनील ने। हार्ड लक, जय बजरंग कारिवली एंड कांग्रेचुलेशंस वंस अगेन आवाज स्पोर्ट्स बिनार।